जंगलामध्ये दोघे एकटेच होते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. तरी मी सांगत होते तिला पाठवू नका, मी जाते, तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच. माझ्यासारखी समजूतदार मॅच्युअर व्यक्ती जर त्यांच्यासोबत असती तर ही वेळच आली नसती. आईला सापडतील मुलं. सापडलीच पाहिजे श्रीकांत. पण मला ना त्या पारूचंच वागणं विचित्र वाटतंय. तिला कधी कधी कुठे काय कसं वागावं ना हेच कळत नाही. मला खात्री आहे तीच हट्टाने जंगलात गेली असणार आणि आदित्यवर तिची जबाबदारी असल्यामुळे तो काळजीपोटी तिच्या मागे गेला असणार. श्रीकांत, अनुष्का आदित्यची होणारी बायको आहे. मला सांग, कुठल्या बायकोला आवडेल की आपला नवरा एका वेगळ्याच मुलीबरोबर राहिलाय? पण तरीही एवढं सगळं होऊन सुद्धा त्या मुलीने तिची जबाबदारी झटकली नाही. खरंच आदित्य भाग्यवान आहे, त्याला अनुष्कासारखी बायको मिळते. आणि या वेळेला माझी निवड योग्यच आहे. फक्त एवढंच की आदित्यने अनुष्काची काळजी घ्यायला हवी आता. आणि त्या दोघांमध्ये सगळं नीट होऊ दे बाबा. श्रीकांत, पारूला आदित्य आवडत नसेल ना? तुमच्या त्या दिवसाच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला. आणि तुमचा फोन येऊन गेल्यापासून आम्ही दोघंही अस्वस्थ होतो. हे साहजिकच आहे, कारण ती गोष्टच तशी आहे. आदित्यची बायको ही कष्टकरी घरातली पण अतिशय सुसंस्कृत अशी असणार आहे. ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. गुरुजी, तुम्ही म्हणताय की आदित्यची होणारी बायको ही गरीब घरातली असेल. आणि अनुष्का तशी अजिबात नाहीये. सुंदर आहे, संस्कारी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे, जबाबदार मुलगी आहे. आणि बिझनेसच्या बाबतीत म्हणाल तर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीसाठी अगदी योग्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यला ती पसंत पडली. हे विसरून चालणार नाही ना आपल्याला. हो, हे बघा, जे मला दिसलं ते मी सांगितलं. यामध्ये माझ्या मनातलं काहीही नाहीये. हे माझं ज्ञान आहे, अनुभव आहे. यामध्ये गफलत असण्याची शक्यताच कमी आहे. ठीक आहे, मी समजू शकते. पण माझ्या मुलाच्या आयुष्यात त्याला आवडेल अशीच बायको यावी ही माझी इच्छा आहे. गुरुजी, तुम्ही आदित्य आणि अनुष्काच्या लग्नासाठी लवकरात लवकरचा मुहूर्त शोधून द्या. हे तुम्ही खात्रीने सांगताय? हो. ठीक आहे. या परिस्थितीमध्ये त्या दोघांचे जे काही 16 गुण जमतायत ते पाहून मी तुम्हाला एखादा मुहूर्त काढून देतो. अनुष्का आदित्यसाठी योग्य नाहीये. कोणीतरी गरीब घरातली मुलगी आदित्यची बायको असणार आहे. अनुष्का नाही तर मग कोण? गरीब घरातली म्हणजे पारू असेल का? आहेत. पुढच्या महिन्यात 2-3 मुहूर्त आहेत. ठीक आहे. सावित्री, हो, काय किती उशीर गेलास? रेडी आहोत आपण. आता मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. पारू मॅडम, तुम्हाला ना आदित्य सरांच्यावरती चिडायचंय, राग व्यक्त करायचा. करूया टेक.
हा पारू पण रेडी आहे. गुड. रेडी? रेडी आहेस का? आदित्य सर. बरं तू करशील, डोंट वरी. रोल. रोलिंग. ऍक्शन. तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी सांगा. कट कट. नाही नाही, हे बघा पारू मॅडम, हे कॅरेक्टर असं नाही आहे. तुम्हाला आदित्य सरांच्यावरती चिडायचं आहे, राग व्यक्त करायचा आहे. तुम्ही एक काम करा, असं समजा की हा तुमचा नवरा आहे, समजायचं आहे, आणि हा तुम्हाला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी मुलीकडे चाललाय आणि तुमचं मन त्याला कळत नाही, त्यामुळे तुमची ना आतल्यात अशी चिडचिड होते. तो राग तुम्हाला व्यक्त करायचा आहे, कळलं? बाबू मॅडम, मी तुम्हाला बोलतोय, कळलं का? करूया टेक? येस, वाय नॉट. रेडी?